न्यूज, जनजागृती साध्यम, हक्काचे लोकमाध्यम। खून करण्याला हत्यार असल्याची माहिती मिळते, नेमकं काय प्रकरण आहे सर? याच्यामध्ये एक शेखर मोगे नावाचा आरोपी आहे, त्याने एक मोहसिन खान म्हणून दुसरा, एकाच केसमधले दोन्ही आरोपी आहेत आणि त्यांनी त्यांच्यामध्ये वैयक्तिक कारण म्हणून त्यांचे त्या ठिकाणी वाद झाले आणि शेखर मोगेने त्या मोहसिन खानवरती चाकूने हल्ला केलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे। या प्रकरणामध्ये चौकशी करत असताना कारागृहातील आमचे अधिकारी कर्मचारी यांच्याबाबत देखील चौकशी केली असताना कर्मचारी गणेश पाटील जे आहेत ते त्या ठिकाणी ड्युटीवर होते, त्यांच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याचा प्राथमिक निदर्शनास आलेलं आहे। त्यामुळे आम्ही त्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर तिथे जे इतर आमचे अधिकारी जे होते त्यांच्याकडे देखील या ठिकाणी चौकशी सुरू आहे। निलंबनाची कारवाई किती दिवसाची? नाही, निलंबनाची कारवाई त्याची जी पूर्ण चौकशी होईपर्यंत तो कालावधी असतो, त्याची पूर्ण चौकशी झाल्यानंतर त्या बाबतीत निर्णय घेतला जातो। सर, तुम्ही आज या ठिकाणी कारागृहाची पाहणी केली आहे, घटना माहिती जाणून घेतलेली, काय गोष्टी जाणून आल्याचं तुम्हाला या ठिकाणी एकतर कारागृहामध्ये जी सुरक्षा आहे त्याच्यामध्ये अधिकारी कर्मचाऱ्यांनी जास्तीत जास्त सतर्कता ठेवणे या ठिकाणी आवश्यक आहे। त्याचबरोबर जे आमचे कैदी बंधू आहेत त्यांची देखील मानसिक स्थिती किंवा त्यांच्यात असणारा ताणतणाव या बाबतीत देखील गांभीर्याने त्या ठिकाणी लक्ष देण्याची गरज आहे। या प्रकरणात जे हत्यार चाकू ते कारागृहात पोहोचलं होतं, काही ते समोर आले सर, कसं आलं काय? त्या बाबतीत देखील चौकशी सुरू आहे, त्याबाबत सध्या चौकशी सुरू आहे। सर, एकूण किती कैदी आहेत, किती कॅपॅसिटी आहे? कैदी काही वर्षापूर्वी महिला देखील कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या विषयी तक्रार केल्या होत्या। नाही, याच्यामध्ये आम्ही अधिकारी कर्मचारी देखील दरबार घेत असतो, अधिकारी कर्मचारी देखील समुपदेशन केलं जातं। त्यामुळे असे काही प्रकार होत असतील, ह्याच्यामध्ये जर काही शिस्तभंगासारखी जर गोष्ट होत असेल तर त्या अनुषंगाने देखील कारवाई या विभागामध्ये केली जाते। आता अशा घटना घडू नये यावर प्रशासन कशा पद्धतीने पावलं उचलतं? CCTV लावलेले का आणि त्याच्यावर कसं मॉनिटर करणार आहे? नाही, या ठिकाणी बोललो ना, अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये ड्युटीवर सतर्कता असणे आवश्यक आहे। त्याचबरोबर या ठिकाणी जे आमचे कैदी बंधू आहेत त्यांच्याशी जास्तीत जास्त त्यांचे काय अडचणी आहेत का त्यांच्यामध्ये काय वादविवाद प्रसंगाचे काही माहिती आगाऊ मिळाली तर त्या अनुषंगाने देखील कारवाई करता येईल। त्याचबरोबर आमचे जे काही CCTV यंत्रणा आहे किंवा इतर ज्या सुविधा आहेत त्या माध्यमातून सिक्युरिटी जी आमची आहे, सुरक्षा, झडती, ह्याच्यामध्ये देखील सुधारणा करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। बसत आहे
गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर व्हिजिट करा.